बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा म्हणजेच गुणातीत योग. या 14व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 5 भाग झालेले आहेत. 147 ओव्या झालेल्या आहेत आणि 5 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 6 बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागे काय झाले थोडक्यात लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर पाठीमागच्या भागात आपण पाहिलं, आता या 14व्या अध्यायाची सुरुवात करतानाच भगवान ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत त्यांची स्तुती करून त्यांची परवानगी घेऊन ही ज्ञानेश्वरी मध्ये गीता सार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सामान्य लोकांना असणारं ज्ञान आणि आत्मज्ञान यातला फरक सांगतात. नंतर आत्मज्ञान कसं श्रेष्ठ आहे त्याचं विवेचन करतात. आत्मज्ञान झाल्यानंतर काय होतं, आत्मज्ञानाशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही, हेही भगवान श्रीकृष्ण अर्जुनच सांगतात. तिसऱ्या श्लोकामध्ये माया आणि भगवंत यांच्यापासून जे अपत्य निर्माण होतं, अपत्य म्हणजे सृष्टीची निर्मिती होते, त्याचं सविस्तर वर्णन आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सृष्टी भगवंताच्या बीजापासून, भगवंताचं बीज आणि माया यांच्यापासून सृष्टीची निर्मिती कशी होते, विविध प्रकारचे प्राणी यांची निर्मिती कशी होते, प्राण्यांचे आकार किंवा विविध वैविध्य जरी वेगवेगळं असलं तरी सगळ्यांचा पिता हा भगवंतच आहेत, हे आपण आपल्या लक्षात आलं. त्यानंतरच्या भागामध्ये आपण पाहिलं की या 84 लक्ष योनीमध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्या सर्वांचे कारण महत ब्रह्म म्हणजे प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीत बीजारोपण करणारा पिता म्हणजे मीच आहे असं भगवंत सांगतात. म्हणजे हे जे जग आहे, हे जगाचा पालन करता किंवा पिता हे भगवंत आहेत आणि माया म्हणजे प्रकृती ही त्याची आई आहे. त्यानंतर आपण पाहिलं की एकदा हे अपत्य जन्माला आलं की त्याच्यामध्ये विविध गुण उत्पन्न होतात. ते म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता ह्या तिन्ही गुणांचा आपल्यावर, आपल्या जीवास बंध कसा लागतो हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर भाग नंबर 6 ओळी नंबर 148 पर्यंत. भाग नंबर 6 मध्ये श्लोक नंबर 6चा आपण श्लोकार्थ वाचूयात. भगवंत म्हणतायत, हे निष्पाप अर्जुना, त्यामध्ये निर्दोष आणि प्रकाशक असा जो सत्वगुण तो निर्मळ असल्यामुळे आत्म्याला सुख संबंधाने व ज्ञान बंधाने या देहात बांधून टाकतो. आता सत्वगुण हा अतिशय चांगला असतो, रजगुण हा मध्यम असतो आणि तमोगुण हा अतिशय वाईट असतो. पण सत्वगुण जरी चांगला असला तरी तो आपल्या देहाला ज्ञानबंधामध्ये बांधून टाकतो. कसं बांधून टाकतो? सत्वगुण चांगला की वाईट? चांगला तर कितपत चांगला?
तर हे याचं संपूर्ण विवेचन या श्लोक नंबर 6 मध्ये आलेलं आहे. ते आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला ओव्या वाचावे लागतील. तेवी सत्वे लुब्धुके सुख ज्ञानाची पाशके ओढिजती मग खुडके मृगू जैसा मग ज्ञाने चडफडी जाणीवेची सुरखोडी स्वयं सुख हे धाडी हातीचे गाव जेव्हा विद्यामाने तोखे लाभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही दुजे विकारष्टके फुंजे सात्विका चेनी आणि येणेही न सरे लांकण लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी आजन्म मरणामध्ये जोपर्यंत देहावर ममत्व ठेवले नाही तोपर्यंत या गुणांची बाधा होत नाही. आता हे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, याची जर आपल्याला आपल्या शरीराला आपल्या देहाला जर बाधा व्हायची नसेल, बाधा होऊ नये असं जर वाटत असेल, तर आपल्या देहावर ममत्व ठेवायचे नाही, म्हणजे आपल्या देहावर प्रेम करायचे नाही. आता हे कसं की ज्याप्रमाणे गळास लावलेले आमिष माशाने तोंडात धरले नाही तोपर्यंत कोळी गळाला हलवून पाहतो व तोच माशाने तोंडात धरल्यावर ओढून घेतो. म्हणजे कोळी ज्यावेळेस माशाला पकडत असतो त्यावेळेस गळ लावतो, गळाला एखादं असं खाद्य लावतो की जे माशाला खायला आवडत असतं आणि ते पाण्यात टाकतं. पाण्यात टाकल्यानंतर जोपर्यंत मासा ते खाद्य खाण्यासाठी येत नाही, खाद्य खायला आल्यानंतर खाद्य गिळताना त्याच्या तोंडामध्ये गळ सुद्धा जातो आणि मग मासा गळाला लागतो. पण जोपर्यंत मासा ते आमिष तोंडात धरत नाही तोपर्यंत जो कोळी आहे तो 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 गळ हलवत असतो, त्याची हालचाल करत असतो. म्हणजे त्या माशाला त्याची जाणीव व्हावी आजोबा आपल्या आजूबाजूला काहीतरी खाद्य आहे. आणि ज्यावेळेस ते खाद्याकडं मासा आकृष्ट होतो आणि तोंडात घेतो गळ, त्यावेळेस तो कोळी त्या माशाला ओढून बाहेर घेतो. अशा पद्धतीने तो माशाला पकडतो. आता याचप्रमाणे हे जे 3 दोष आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे तिन्ही दोष, हे तिन्ही गुण देहाला कसा बंद, आपल्या जीवाला कसं बंद करतात ते यात आता सांगितलेलं. आता पहिलं सत्वगुण, जसं गळाला माशा अडकला की जसा कोळी ओढून घेतो त्याचप्रमाणे सत्वगुण हा कोणी पारधी सुख व ज्ञान या पाशाने जीवास ओढतो. सत्वगुण हा कोणी पारधी सुख व ज्ञान या पाशांनी, सुख आणि ज्ञान या पाशाने जीवास ओढतो व ज्याप्रमाणे मृग पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडतो त्याचप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशी वल्गना करतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात नाही अशी घमेंड बाळगतो. या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख आपल्या हातचे दवडतो. म्हणजे सत्वगुण सुद्धा, एखादा मनुष्य जर सत्वगुणी आहे, रोज पूजा करतो आहे, पुण्यकर्म करत आहे, समाजाची सेवा करत आहे, कोणालाही आपल्या दरवाजातून उपाशी पाठवत नाहीये, नेहमी खरं बोलतो, खोटं कधीही बोलत नाहीये, हे सगळं तो करतोय, ही सगळी सत्वगुणाची लक्षण आहेत, पण याची घमेंड बाळगतोय. आता याची घमेंड बाळगल्यानंतर काय होतं? अहंकार निर्माण होतो. किंबहुना अहंकार असल्यामुळेच घमेंड निर्माण होत असते. म्हणजे सत्वगुण जरी तुमच्याकडे असला
तर त्याची जर तुम्हाला जर घमेंड होत असेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. आणि हेच होतं. काय होतं बघा, सत्वगुण हा कोणी पारधी, तो काय करतो, सुख आणि ज्ञान या पाशाने, जसं माशाला आपण गळ लावतो, गळाला आमिष लावतो, तसं सुख आणि ज्ञान हे पाश आहेत. त्या पाशाने जीवास ओढतो व ज्याप्रमाणे मृग म्हणजे हरिण पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडतो, त्याचप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर तडफडण्याच्या ऐवजी काय करतो, की मी ज्ञानी आहे अशी वल्गना करू लागतो. माझ्याप्रमाणे या जगात कोणीच नाही अशी घमेंड बाळगतो. या कारणाने काय होतं, की तो आत्मज्ञानापासून वंचित राहतो. आत्मज्ञानापासून तो वंचित राहतो. आत्मज्ञानापासून वंचित राहिला, त्याला सुख आणि ज्ञान तर मिळतं, पण आत्मज्ञानापासून वंचित राहिल्यामुळं तो मोक्षापासून लांब राहतो. मोक्ष त्याला मिळत नाही. मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व लाभ झाला असता हर्ष मानतो. सत्वगुणीच माणूस आहे, पण आपण तर अरे काय किती ज्ञानी माणूस आहे तो, किती ज्ञान आहे तुला, किती छान समजून सांगतोस तू, प्रत्येक शास्त्राचं तुला ज्ञान आहे, असं ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो त्यावेळेस तो असा जर बहुमान त्याचा कोणी केला तर तो आनंद पावतो, सुखावून जातो. आणि लाभ झाला, काही त्याला मिळालं तर हर्ष मानतो, एकदम हर्ष मानतो, तो आनंदी होतो. माझ्याप्रमाणे कोणी जगात सुखी नाही असे मानतो. बघा सत्वगुण सुद्धा कसा आहे, आपल्याला पाशात कसा ओढतो बघा. सत्वगुण सुद्धा, सत्वगुण चांगला आहे ठीक आहे, पण तो आपल्याला पाशात ओढतो. कसा, तर मनुष्य हा अहंकाराने आणि घमेंडीने त्याच्यात अडकतो. मी विद्वान आहे, मग विद्वान आहे असं कोणी केलं म्हटलं तर त्याला त्याचा बहुमान केला तर त्याला आनंद होतो आणि लाभ झाला असता हर्ष होतो. माझ्याप्रमाणे कोणी जगात नाही असे मानतो व माझ्यासारख्या या जगात दुसरा कोणी सुखी नाही, हे माझे केवढे भाग्य आहे असे मानून अष्ट अष्टसात्विक भावांनी भरून जातो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. सत्वगुण अशा पद्धतीने आपल्याला पाशामध्ये ओढतो. आपणची ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे, की विषय ज्ञाने होये गगना एवढा. रावो जैसा स्वामी रंकपणे रिघे धानी, तो दो दानामनी इंद्रुनामी. तैसे गा देहातीत झाले या देहवंत, हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने. प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी. आपण स्वतः ज्ञानरूपी आहोत याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्याला दुःख वाटत नाही. आपण ज्ञानरूपी आहोत ह्याचे जे ज्ञान आहे की मी ज्ञानी आहे ह्याची मला कल्पना आहे, तेच नाहीसे झालं तरी त्याला दुःख वाटत नाही, परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुगतो, घमेंड वाढते. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात भिकारी होऊन भिक्षा मागण्यास निघाल्यावर इतरांपेक्षा थोडी जास्त भिक्षा मिळाल्यामुळे आपण इंद्र आहोत असे समजतो, त्याचप्रमाणे अर्जुना जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची स्थिती होते. पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तेच आता इथं आलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही देहावर ममत्व ठेवत नाही तोपर्यंत गुणाची बाधा होत नाही.
आपण जर आपल्या देहावर ममत्व ठेवलं, अभिमान त्याचा ठेवला, तर काय होतं, बाह्य ज्ञानाने त्याची स्थिती होते. म्हणजे जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची स्थिती होते. प्रवृत्तीशास्त्रात जो निपुण होतो, यज्ञविद्येत तो निष्णात बनतो, किंबहुना तो स्वर्गातीलही बातमी जाणतो आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानवान नाही व चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त गगनरूपी आहे असे तो मानतो. म्हणजे अहंकाराने तो बद्ध होतो. अशा पद्धतीने सत्वगुण सुद्धा तुम्हाला बंधनात अडकवतात. आणि म्हणे आजियान मी वाचूनी नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे, ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावणी कानी, बैलाची करी वाणी पांगुळाची या, आता हाची शरीरी रजे जिया परी, बांधिजे ते अवधरी सांगिजेल. याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्यास सुख व ज्ञान यांच्या काढण्या लावून पांगुळा जसा बैलास ओढतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात ठेवतो. म्हणजे सत्वगुण काय करतो, सुख आणि ज्ञान यांच्या काढण्या. बघा, बैल जो असतो ना, बैलाच्या नाख्यामध्ये आपण व्यसन घालतो आणि त्याला दोन्ही बाजूने दोन काढण्या म्हणजे कासरे लावतो, दोऱ्या लावतो, दोर लावतो. ठीक आहे. आपण दोर उजवीकडे ओढला, उजवा दोर ओढला की बैल उजवीकडे वळतो, डावा ओढला की डावीकडे जातो. म्हणजे बैल आपल्या ताब्यात येतो. कशामुळं? त्या व्यसनामुळं. नाकामध्ये जे व्यसन असतं, नाक हे अतिशय नाजूक असतं. त्याला थोडा दोरीचा हिसका दिला की तो एवढा शक्ती असणारा, ताकदवान असणारा बैल सुद्धा अगदी पांगळ्या माणसाच्या सुद्धा हातामध्ये ताब्यात येतो. त्याचप्रमाणे हा जो सत्वगुण आहे हा सुख आणि ज्ञान यांच्या काढण्या लावून आपल्याला ताब्यात ठेवतो. म्हणजे सत्वगुण चांगला आहे का? सत्वगुण चांगला किंवा वाईट हा प्रश्नच नाहीये. सत्वगुण माणसाला कसं किंवा आपल्या देहाला कसं ताब्यात ठेवतो, सुख आणि ज्ञानाची व्यसनं लावून काढण्या लावून ते इथे सांगितलेलं आहे. आता रजोगुण ही या जीवास कसे बंधन करतो ती लक्षणे ऐक. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, आता रजोगुणाची लक्षण तुला सांगतो. रजोगुण कसा माणसाला बंधनात ठेवतो, देहाला ज्या जीवास कसा बंधन करतो ती लक्षणं सांगतो, ते ऐक म्हणतात. आता त्यासाठी आपण श्लोक नंबर 7 त्याचा श्लोकार्थ वाचूयात. हे कौंतेया, प्रीती स्वरूप जो रजोगुण तो आशा व आसक्ती यांच्या संबंधाने उत्पन्न झाला आहे. तो आत्म्याला कर्माच्या आसक्तीने या देहात बांधून टाकतो. सत्वगुण काय करतो की सुख आणि ज्ञान यांच्या काढण्या लावून आपल्याला बंधनात अडकवतो. पण रजोगुण काय करतो, आशा आणि आसक्ती यांच्या बंधनाने आत्म्याला बंधनात अडकून ठेवतो. कसं ते आता लक्षात घेऊयात. हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा, हे जीवी मोटके गिरिगे आणि कामाच्या मधी लागे, मग वारया वाळगे तृष्णेचिया, घृते आंबुखुनी आगळी आले, वज्राग्नी साधुकले, आता बहु थोकुले आहे तेथ, तैसी खळवे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्री ही साकड
गमो लागे तैसी तृष्णा वाढिनलिया, मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया, दारुणा ओळगे. जीविताची कुरोडी, ओवाळू लागे कवडी, मनी तृणाची ये जोडी, कृतकृता. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते. हा जो रजगुण आहे हा म्हणजे जीवाला करमणूक करणारा हा गुण आहे, करमणूक देणारा हा गुण आहे. तर हा जो गुण आहे रजोगुण, हा जीवाला रंजन करतो व काम वासना सदैव जागृत राहते. या गुणामुळे काम वासना सदैव जागृत राहते. यास्तव त्यास रजोगुण असे म्हणतात. जीवाच्या ठिकाणी याचा थोडा शिरकाव होता क्षणी हा त्याला कामाच्या नादी लावतो. रजोगुण काय करतो की हा नेहमी जीवाचं रंजन करतो, मनोरंजन करतो आणि काम वासना ही सदैव जागृत ठेवतो. जीवाच्या ठिकाणी याचा थोडा थोडा जरी शिरकाव झाला तर त्या जीवाला तो कामाच्या नादी लावतो, स्त्रीच्या नादी लावतो. मग स्त्रीच्या नादी लावतो आणि स्त्रीला सुद्धा याचा जर बाधा झाली रजोगुणाची तर ती पुरुषाच्या नादी लागते. म्हणजे रजोगुण हा फक्त पुरुषासाठीच आहे असं नाही, स्त्रियासाठी सुद्धा आहे. याची बाधा फक्त पुरुषालाच होते असे नाही, स्त्रीला सुद्धा होते. मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. बघा, 16 वर्ष झालं, 17 वर्ष झालं की मुलगी म्हणा मुलगा म्हणा अगदी बेभान होऊन जातात. काय करून काय नाही एवढा उत्साह असतो त्यांच्याकडे, चांगलं वाईट काही समजत नसतं. ही जी सगळी लक्षणं आहेत ही रजोगुणाची आहेत. कामांध होऊन जातात, काय करून काय नाही असं होऊन जातं त्यांना. तर ही सगळी रजोगुणाची लक्षणं आहेत. मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. मग अग्निकुंडात अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकतो व त्याला लहान मोठी वस्तू याचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो, त्याचप्रमाणे याच्या इच्छा प्रबळ होऊन दुःखदायक गोष्टी त्याला सुखदायक वाटतात व इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. रजोगुणाची बाधा झाली की तृप्तीच होत नाही, कारण इच्छा अतिशय प्रबळ होऊन जातात. लहान मोठ्या गोष्टीचे त्याला भान राहत नाही. कसं तर अग्निकुंडावर जसा कुंडात आपण तूप टाकल्यामुळे वज्राग्नी भडकतो, त्याचप्रमाणे लहान व मोठ्या वस्तू याचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो. त्याचप्रमाणे याच्या इच्छा प्रबळ होऊन दुःखदायक गोष्टीही त्याला सुखकारक वाटतात. इंद्रलोक जरी प्राप्त झाले तरी त्याची तृप्ती होत नाही. अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याला हस्तगत झाला तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो. म्हणजे काय, इच्छा त्याची पूर्णच होत नाही. आपण शिक्षण पूर्ण घेतो, नोकरीला लागतो. नोकरीला लागताना आपल्याला वाटतं की नोकरी लागली, एखादा 1 BHK फ्लॅट आपला व्हावा, लग्न व्हावं. होतं 1-2 वर्ष जातात, 1 BHK फ्लॅट होतो, लग्न होतं, परत त्याची इच्छा वाढते. आता 1 BHK फ्लॅट नाही, आता मला 2 BHK फ्लॅट पाहिजे. तोही होतो. परत वाटतं की मला एखादी कार पाहिजे, तीही मिळते. परत वाटतं की आता नाही, आता मला बंगला पाहिजे, मला बंगल्यात जायचं. म्हणजे इच्छा कधी संपतच नाही. ते तिथं सांगितलेलं त्याला अगदी जर मेरू पर्वत जरी मिळाला तर त्याही पेक्षा अजून काहीतरी थोडं मिळावं अशी त्याची इच्छा अपूर्ण राहते. यालाच म्हणतात रजोगुण. यालाच म्हणतात रजोगुणाची बाधा. इच्छा तृप्ती होतच नाही कधी. आणि याच ह्याच्यात अडकून मनुष्य दुःख
दुःखात जातो. बघा, समाधानात सुख आहे असं म्हणतात. समाधानच नसेल, एक मिळालं की दुसरं, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजेच. म्हणजे जे मिळाले त्यात समाधानच नाहीये. समाधान नसेल तर सुख कसं मिळणार? सुख मिळालं असं फक्त आपल्याला वाटतं, पण ते खरं सुख नसतं. कारण समाधानच नसतं. आपण लहान असतो, आपल्याला वाटतं एखादे खेळणं मिळावं, गाडी मिळावी. गाडी मिळाली की आपल्याला सुख वाटतं, पण ते तेवढ्यापुरतं. ते सुख हे तेवढ्यापुरतं असतं. आपण मोठे होतो, फ्लॅट व्हावं वाटतं, गाडी मिळावं असं वाटतं, बंगला मिळावा. ते मिळतं, पण ते तेवढ्यापुरतं सुख असतं. बघा, आपला बंगला झाला समजा, आपण वास्तुशांती घातली, 4 लोक आले, सगळ्यांना आपण गोडधोड खाऊ घातलं, सगळ्यांनी स्तुती केली, "अरे वाह! चांगल्या एरियात आहे, मोठा बंगला आहे, किती सुंदर आहे, इंटेरियर छान आहे." हे ज्यावेळेस ते लोकं म्हणतात त्यावेळेस आपल्याला आपण सुखावत असतो. पण ते किती क्षणासाठी? तेवढ्या दिवसापुरतं. परत कोण येतं तुम्हाला म्हणायला? म्हणजे त्या एका दिवसाच्या सुखासाठी तुम्ही आयुष्यातली एवढी वर्ष घालवून, पैसे मिळवून 2-3 वर्ष त्या बंगल्याचं काम करून, इंटेरियर करून तिथं राहायला जाता आणि ते सुख तुम्हाला एकच दिवस मिळत असतं. कारण त्यानंतर लगेच दुसरी इच्छा आपली समोर असतेच. अजून मोठी गाडी पाहिजे, अजून मोठा बंगला पाहिजे. माझ्या मुलाला अजून काहीतरी चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळले पाहिजे. इच्छा संपत नाही तोपर्यंत सुख तुमच्या जवळ येत नाही. ज्यावेळेस समाधान तुमच्या जवळ येईल, समाधान तुम्ही पावाल, त्यावेळेसच सुख तुमच्या जवळ येतं. नाहीतर त्याला अंतच नाहीये. एखाद्याला वाटतं मी नगरसेवक व्हावा, नगरसेवक होतो. परत वाटतं त्याला मी स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष व्हावा, तो होतो. आमदार व्हावा, खासदार व्हावा. त्याची इच्छाच पूर्ण होत नाही. पंतप्रधान झाले तरी त्याला काहीतरी अजून पुढचे थोड्याशा इच्छा त्याच्या अपूर्णच असतात. म्हणजे समाधानात सुख आहे. तेच हे रजोगुण मिळवू देत नाही. तुम्हाला समाधान पाहूच देत नाही. आणि समाधान मिळत नाही त्यामुळे सुख मिळत नाही. अशा पद्धतीनं हा रजोगुण त्याच्या बंधनात आपल्याला अडकून टाकतो. अशा प्रकारे विषय वाचण्या वाढल्यावर मेरू पर्वतही त्याला हस्तगत झाला तरी त्याही पेक्षा अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो. एका कवडीवरूनही आपले जीवित ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही. म्हणजे जीवाची पर्वाच करत नाही. इच्छाच एवढ्या प्रबळ असतात, की जीवाची पर्वा न करता तो काही गोष्टी करण्यासाठी तयार होतो. आणि तृष्णा इतकी वाढते, तृष्णा इतकी जरी अल्प वस्तू प्राप्त झाली तरी आपल्यास धन्य मानतो. तृणा इतकी सॉरी तृणा इतकी म्हणजे अगदी काडी इतकी जरी वस्तू प्राप्त झाली तरी आपल्या अगदी म्हणजे बिझनेस करतोय समजा, रोज हजारो रुपये मिळवतोय आणि तरी सुद्धा 10 रुपये त्याला रस्त्यावर मिळाले तरी त्याला बरे वाटतात, सापडले तरी बरे वाटतात. आपल्या जवळ असलेले द्रव्य जर आज संपवले तर उद्या आपली काय वाट होणार असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो. अशी माणसं भविष्यात जगत असतात. पुढं काय होईल, पुढं काय होईल, आजचं सुख मानून आजचं सुख मानून समाधान मानून राहत नाहीत. पुढं काय होईल, माझ्याजवळचे पैसे संपले तर आहे पैसे वाढवायला पाहिजेत म्हणून अनेक उद्योग करतो, अनेक अनेक उद्योग चालू करतो. हे यालाच म्हणतात तृष्णा. त्या तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो आणि म्हणतो की जर आपल्यास स्वर्ग प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास खावयास काय मिळेल. आता स्वर्गात काय कमतरता आहे का? पण याला वाटतं की स्वर्गात जरी गेलं तर तिथं खायला काय मिळेल, याकरिता यज्ञ यागादी क्रिया करतो, यज्ञ वगैरे करतो, व्रतांवर व्रते करतो, एकापेक्षा एक व्रते करतो. इष्टापूर्ती म्हणजे विहिरी, तलाव वगैरे बांधण्यात यज्ञ यागादी कर्मे करतो. काम्य म्हणजे कामनिक व्रतांपासून इतर व्रतांचे आचरण करत नाही. म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा व्रतांपेक्षा इतर कोणतेही व्रत करत नाही. फक्त
आपल्या इच्छापूर्ती व्हाव्यात अशीच व्रते करतो. म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे ख्यावे, या लागी धावे याग करू. वृता पाठी वृते आचरे इष्टा पुरते, काम्या वाचुनी हाते शिवणे नाही. पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे विरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्रंदिवस. काय चंचळू मासा कमिनी कामिनी कटाक्षु जैसा, लावला हो तैसा विजुही नाही. ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी दिगे क्रियाचे हे. ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णेची या साखळा, खटाटोपू आहे गळा व्यापाराचा. हे रजोगुणाचे दारुण देही देही यासी बंधन, परीस आता विधान तमाचे ते. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील अखेरचा म्हणजे आषाढ महिन्यातला वारा रात्रंदिवस सारखा वाढतो, त्याप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपत राहतो. स्वतःला काय करतो की पुढच्या गोष्टींचा विचार करून पुढं आपलं काय होईल, अजून पैसे पाहिजेत म्हणून तो मोठमोठे उद्योगधंदे चालू करतो आणि त्यातच अडकून राहतो. जसा ग्रीष्मातला वारा जसा वाढत जात असतो, आषाढ महिन्याचा जसा वारा वाढत जात असतो, रात्रंदिवस जसा वाढत जातो, तसा हा रात्रंदिवस खपत असतो, त्याला चैनच नसते. मासा किंवा कामिनी तिचे नेत्र कटाक्ष हे चंचल आहेत व विजेला तर अतिचंचल असे म्हणतात, परंतु त्यांची रजोगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती कमी भरतील. म्हणजे रजोगुण एवढा चंचल असतो, माणसाला एवढा चंचल बनवतो की जी कामिनी असते तिचे नेत्र कटाक्ष जसे असतात त्याही पेक्षा चंचल असतं. किंवा वीज जशी लाईट ती चंचल असते, पण त्याही पेक्षा हा रजोगुण चंचल असतो. अशा अतिवेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरता हा अग्नीतही उडी टाकण्यास मागे पुढे पाहत नाही, भ्रमिष्ट होऊन जातो तो. म्हणजे काय, अशा अतिवेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरता, स्वर्ग आणि संसार म्हणजे सुख यांच्या प्राप्तीकरता हा अग्नी सुद्धा उडी टाकण्यास मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहात असून देहा वेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळ दंड बाळगतो. आपण मागे पाहिलेलं आहे की जीव हा देहापासून वेगळा असतो, म्हणजे प्रकृती आणि आत्मा. प्रकृतीपासून जे होणारे सुख दुःख हे जीवाला त्या आत्म्याला सुद्धा भोगावे लागतात. तसंच आहे तेच इथं सांगितलेलं आहे की याप्रमाणे देहात असून देहा वेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाट्यात सापडला. तृष्णा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे त्यानंतर ते पाहिजे त्यानंतर ते पाहिजे, ही जी तृष्णा आहे, ही तहान आहे, याच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळदंड अडकवतो. स्वतःच गळ्यात व्यापाराचा साखळदंड अडकवून बाळगतो. अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट बंधन असते. अशा प्रकारे हा जो रजोगुण आहे तो त्या जीवाला त्याचे बंधन एवढं बळकट असतं. अशा पद्धतीने तो त्या जीवाला बंधनात अडकवतो. आता तमोगुण माणसाला कसं त्याच्या बंधनात अडकवतो, तमोगुणामुळे काय काय होतं आपल्याला.
हे आता आपण उद्या बघणार आहोत. आज आपण सत्वगुण आपल्या जीवास कसं बंधनात अडकवतो आणि रजोगुण कसा आपल्याला जीवाला आपल्या बंधनात अडकवतो हे आपण पाहिलेलं आहे. उद्या आपण भाग नंबर 7 मध्ये आपण तमोगुण हा कसा जीवाला अडकवतो, बंधनात कसा अडकवतो आपण बघणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपले जे संकल्प आहेत ते संकल्प मनातल्या मनात आठवायचे आहेत, अजून दृढ करायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.